आपला माल घेऊन मथुरेलाच का जायचं? गोकुळामध्ये आपल्या मालाला हवं तसा भाव मिळत नाही, म्हणून आपण आपला माल गोकुळात न विकता मथुरेला नेतो. हो ग, बरोबर आहे तुझं. सध्याची परिस्थिती हीच चालू आहे. जो तो उठतोय आणि मुंबई काढतोय. आणि गावची म्हातारी माणसं घरं सांभाळतात. आणि काही तर सगळं विकून परदेशी स्थायिक व्हायचा विचार करताय. परदेशी गो असं वागणं पटतंय का तुम्हाला? कसं पटेल हे सगळं विकून परदेशी मिरवायला? अगं बाई, स्वतःची जमीन दुसऱ्यांना विकतात आणि ते लोक येऊन त्यांच्या जमीन व्यवसाय करतात. आणि आपली माणसं इत्या ठिकाणी नोकऱ्या शोधतात. कोकणची माणसं साधी भोळी, खरंच भोळी आहे. एक साधं उदाहरण घ्या ना. जमिनी आपल्या, बाजारपेठा आपल्या, पण त्यामध्ये मोठमोठे व्यवसाय कोणाचे? आणि ते तर त्यांना समजलं नसेल. हो बघ. आता तरी आपण सारं थांबवायला पाहिजे, नाही तर आपली इथं आपल्या पावडरला लावायला लागेल. याचा विचार नक्कीच आपली कोकणाची करते. जिथे आपुलकीचे प्रेम माया, ममतेचं स्वच्छ भाव, ते माझं कोकणचं गाव. एवढी परंपरेची जपणूक करणारे ते जुने लोक आणि त्यांचे सुस्वभाव, हेच माझं कोकणचं गाव. आणि त्याचे धर्म असून विदेशीतील एकदा रचणारे नाव तेच माझं कोकणचं गाव. तेच माझे कोकणचे गाव. कोणी हे सारं ऐकायला आणि बोलायला खूप छान वाटून कोकणामध्ये राहिले कुठे काय? ते सगळं ठीक आहे, आपण बाजारी जायचं विसरलं की काय? हो ग, पण बाजार जायला मावशी यावी, तिच्याशिवाय बाजारच्या दाखवणार कोण? हे राहिले मार्गिका मावशी आहात. आणि चंद्र बरोबर. मावशी, अगं मावशी ग मावशी. कोण ग? अगं मावशी, मी चंद्रा. चंद्रा, आता सकाळ सकाळ काय झालं बोंबलायला? अगं मावशी, पोळी पोळी मिळून मध्येचा बाजार चाललाय बघ. असं होय, मग आले हा. लगे बग झाली आली मावशी
दमले काय म्हणतोय बरं आहे ना थंडी वगैरे आहे की नाही तुमच्याकडे पाहता थंडी आहे असं वाटत नाही बाबा असू दे, थंडी असो किंवा थंडी नसो काका अरे बाळा थंडी गेली का काय म्हणते माहितीये थंडी असो किंवा थंडी नसो मला बाजारात जायचं चुकणार आहे का दादा काही चुकणार आहे का म्हणूनच म्हणते ह्या पोरी काय म्हणतात ते बघते नाहीतर माझ्या नावाने बोंबलतील अगे पोरीनो अगं एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं अगं मावशी आम्ही पोरी पोरी गेली मजुरीच्या बाजारी चाललोय अगं मग जायचं ना या बाजारच्या वाट आम्हाला मुळीच माहित नाही बघ. बाई तुम्हाला कोणाही बाजाराची वाट माहिती नाही बरं ठीक आहे पोरीनो अगं बाजारात जायचं खरं आहे का हे नेसलंय ते दिसतंय मलाही आणि यांनाही दिसतंय ना हो हे नेसलंय ते दिसतंय पण घेतलंय काय सांगितलंच पाहिजे का तुझं माझे मिठुदे बाई ते सांगितलंच पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या साऱ्या माळाची मी आरोळी कशी बरं देऊ अगं मावशी सारा करते अरे तारा जेवढे किती गवारा मावशी काय नाकात दोन पाय आहेत काय घेतलं ते सांग सांगते आई जाणवत आहे सडा शिंपुरी पूर्वी तर जातो सारा वा 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 आले आलेच सडा सारवण्याला सुरुवात केला नाही दादा आले आलेच सडा सारवण्याला सुरुवात केला नाही पाहिजे ना आता आपल्या घराला लादे आणि काय पोहा हा म्हणजे हा सडा सारवण्याचा विषय जरा दूरच राहिलाय बरोबर ना काही सारवण केलेस का पण माझ्या ह्या तारेने आलेच सडा सारवण्याला सुरुवात केला नाही आता पुढे काय म्हणते ते सगळ्यांनी ऐकूया हा अरे तारा आता पुढचं सांग बाई जाणं तारी सडा शिंपुरी पूर्वी तर जातो सारा मी आहे गवल्याची तारा दोरी घेऊन टाकायची माठ चालली बघ बाजारात तारे तू का घेतलंय फारच छान माल घेतलाय चल हो माग अरे हिरा काय घेतलंय काय बाजाराला सांगते होय दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने ते तर बाई सगळ्यांनाच माहिती आहे ते बघ ते मला सुद्धा माहिती आहे म्हणतायत जाधव सर दिवसाची सुरुवात ही उगवत्या सूर्यानेच होते तुम्हाला माहिती आहे जरा हिला सांगताय का आता पुढचं सांग बाई दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने पण आम्हा गवळींची वाट होते कोंबड्याच्या बांगेने बघा 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 अजून कोंबड्याच्या बांगे बरोबर उठते दादा तुम्ही कधी उठताय 12 वाजता घडा झाले ना 11 वाजता किती आवरून झाले तरी उशीर होतो सारा तो बाई आम्हा नारी जातीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण म्हणजे ताईनो काकीनो मावशीनो आपण मिळवणारच ना आजीबाई मिळवणारच ना आमच्या तुमच्या ह्याने कितीही जरी म्हटलं अगं लवकर तयार हो तरी नाही म्हणजे लवकरच तयार होणार तयारच नाही होणार मग चाललंय आता पुढचं सांग किती आवरून झाली तरी उशीर होतो सारा दूध विक्रीसाठी आठवते कितवी गवळण का बाई रे तू दूध घेतलंय हो मावशी फार छान माल घेतलाय चल हो माग अगे हुंदरा काय घेतलंय काय बाजाराला हो का किती नाही म्हणजे तरी बाजार जाय पोटी हो का बाजार जाण्याची आमची औषध मोठी ती माझी सुद्धा आहे हो बाजार जाण्याची आमची औषध मोठी तूप घेऊन साधी घेण्याची बाई नक्की अगदी नकीवाणी दिसतेस हो चल हो माग अगे दादाबाई काय घेतलंय काय म्हणावं बाजाराला सांगते काहीच पण शंभर नाही रे म्हणजे दिवसाची सुरुवात नवी त्याची कोंबड्याच्या मागेने झाली तुझी गाई गुरांच्या अंबरण्याने होते हो मावशी. असू दे कशाने का होईना पहाटी होते ना काका मग ऐकूया पुढचं ऐकूया सांग बाई
गायकऱ्यांच्या वर्णने होती दिवसाची सुरुवात नवी कोकिलेच्या आवाजाची सुस्ती मंजूर मंजूर गाणी वा 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 वा. मला मनाची गुंपुरी मोती उलटी रानो राणी जायचं मान घेऊन चालली वगैरे घराने बाई राधाबाई नाही गं मावशी. जास्त हलक नाही आहे ना नाही गं मावशी. मग जड आहे ना हो मावशी. म्हणून दिवसेंदिवस खाली होत चालले. तर हो माझे बाई काय प्रकार प्रकार नव्हे हा सारा बिन लग्नाचा प्रकार आहे ना. त्या प्रकाराकडे बघून हा प्रकार जास्तच मुरडतोय. मी काय म्हणते ह्या प्रकाराला त्या प्रकारासोबत इथेच राहू दे. आपण जाऊया बाजाराला. कुठून जाऊया म्हणताय? बाजारात काय तुमचं बाई नो नाही तर तिची सासू खूप खट आहे. अगं हे चंद्र काय गं मावशी काय घेतलंस काय बाजाराला? दुकानं बांधून काढली याचे पदरा अडून बाई सगळ्यांचं तसं आहे. सवय जातात का तिथे जाईच करून हो का? बाईचं बाई पण त्याला तिथे तिला चंद्रा अगदी बरोबर बोललीस दादा नो सगळ्यांनी जायचं हा. तर बाईचं बाई पण ही जणू तिजोरीच कपट आहे. बरोबर ना? आताच्या युगातील आपण बातम्या ऐकतो. आज इकडे अत्याचार झाला, आज तिकडे अत्याचार झाला. बरोबर ना? म्हणजे काय आहे, अत्याचारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणून म्हणते बाईचं बाई पण हे जणू तिजोरीच कपट आहे. जसं आपण पैशाला महत्व देतो तसं बाईच्या बाईपणाला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. बरोबर ना? बाईचं बाई पण हे जणू तिजोरीच कपाट आहे. आता हे कपाट आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. दादा बाईचं बाई पण जर तिथे कपाट चंद्र नावाची गवळणी भरून घेतलाय लोणी काढलं का घेतलेस ना काटोकाट? अरे पोरीनं. हॅलो अगं ये मावशी बोला बोला. इकडे लक्ष दे पाहू. लक्ष तर तुमच्याकडे काय? दीपक गोसावी यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाची पारितोषिक आलेलं आहे. दीपक आता दीपक साहेबांबद्दल काय बोलणार ना? दीपक साहेब कुठे आहेत कुठे? असं नाही आहे. नाव आहे का दीपक साहेब? अहो लाजायला कशाला पाहिजे? नाव आहे का हा? तर मृदू अनन्यमत यांचे वेगळं नातं आहे. बरोबर ना काकानो? आता आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत. तुमच्या वेळी असं म्हणायचे की मृदुंगाशिवाय नमनाला अर्थच नाही. बरोबर ना? आणि त्यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. म्हणूनच म्हणते मृदुंगाच्या तालावर त्याला करतो आम्ही न्यारी. मृदुंगाच्या तालावर त्याला करतो आम्ही न्यारी. सात शृंगार करून चालले आम्ही मथुरे बाजारी. अहो प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आता प्रेक्षकांच्या साथीशिवाय आम्ही तरी पामर काय करणार ना प्रकाश दादा? म्हणूनच म्हणते प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आणि दीपक साहेब सदैव राहो आम्हावरी. तुमची कृपा दृष्टी सारी, तुमची कृपा दृष्टी सारी. योगेश टोलिक यांच्याकडून सुद्धा नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. योगेश योगेश राव कुठे आहे कुठे? बाई, दिसलं ग माझं गुन्ह्याचं पात्र. योगेश राव नाव आहे का? तर चौथी वाड्याला 7 थांब. वाट खाली घालू नका. चौथी वाड्याला 7 थांब. दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. अहो राम गेले 15 रुपये आणले 15. 15 रुपयांची घेतली साडी, गोळवळीत मोडली घडी. नेसली साडी लवकर आले मुचरी या गाडी. कमरेला किल्ल्या उघडलं दार. छोटे सरकार आता पडले त्या तर कमरेला किल्ल्या उघडलं दार. दाराची दारी भिंत, भिंत शेजारी कपाट, कपाट शेजारी खाट. खाटेवर गादी, गादीवर उशी, उशीवर पाळत, पाळत तू वाटे वाटेत तू पासारखा योगेश रावांचं रूप. रूपासारखा रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा तिथे सदा बहारदा. पण योगेशराव तुमच्यासाठी काय उघड आहे माझ्या हृदयाचं दार. गोसावी वाडीतील उत्कृष्ट कबड्डीपट्टू चेतन गोसावी यांच्याकडून देखील नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चेतन चेतन साहेब
काय मावशीला इज्जत ठेवायचा इरादा आहे की काय? चेतन साहेब नाव आहे का? एक कबड्डी प्लेअर आहे. आपलं नाव आहे त्याप्रमाणे झालं पाहिजे की नाही? तर नाव आहे का? शिवरायांचे स्वराज्य जिजाऊचे स्वप्न आणि संभाजीराजांचा पराक्रम. कबड्डी प्लेअर, कबड्डीपट्टू ऐकताय ना? शिवरायांचे स्वराज्य जिजाऊचे स्वप्न आणि संभाजीराजांचा पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे आणि तारांचे गोडवे. अहो घोरपडे बंधू थोरते, अहो घोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते अंबिराव मोहिते. तानाजीने हिलावली आपल्या प्राण्यांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीराने स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अशा साऱ्या वीराने स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. चेतन आणि चेतन साहेब तुमच्यासारखे रसिकगण आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान. सूर्यकांत गोसावी उर्फ बारकू